वजन कमी करायचा आजचा दिवस आहे चौथा, म्हणजे आज डे 4 आहे आणि बुधवारपासून डाएट आणि वर्कआउट चालू केल्यापासून माझं 4 दिवसामध्ये एवढं वजन कमी झालं. किती झालंय ते तुम्हीच पहा पहिल्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये. हॅलो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजचा दिवस शेअर करते, जो की सकाळपासूनच, म्हणजे सकाळी मी आहे ना एक तांब्या, अर्धा तांब्या मी आहे ना लिंबू पाणी पिले. त्या लिंबू पाण्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकलं नाही, डायरेक्ट पाण्यामध्ये लिंबू पिळला अर्धा आणि तो पिले. थोडंसं कसं तरी झालं, कारण की मला सवय नाही. पण त्याच्यानंतर मग चहाची बारी. आता आर्यन गेला त्याच्यामुळे मी रिलॅक्स म्हणून आता मी चहा ठेवलाय. बाकी बघू शकता, आदल्या रात्री इथं मी आहे ना हरभरे भिजू घातले होते, जे की आधीमध्ये खायला भूक लागल्यावरती मूडवर जरी खाल्ल्याला खूप आराम मिळतो आणि चांगले पण आहे, ते प्रोटीन असतं. आणि हे बघू शकता वाटाणे याच्यासाठी भिजू घातलेत की मला याची भाजी बनवायची. त्याच्यासाठी भाजीसाठी जेव्हा रस्सा भाजी बनवते ना भातात खाण्यासाठी, त्याची भाजी खूप भारी होती. बाकी चहा कसा बनवला सांगता. इथं मी चहा बनवलाय, पण फक्त चहा बनवून घेतला. याच्यामध्ये दूध आहे, चहापत्ती आणि आलं टाकलंय. उकळी आली, आता बंद करते गॅस. कपामध्ये आता सध्या काहीच नाही. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर चहा टाकायचा आहे. तर हा बघू शकता किती थोडा चहा आहे, पण मला प्रॉपर चहा लागतो. याच्यामध्ये आलं असतं भरपूर असं. तर प्युअर दुधाचा चहा लागतो मला व्यवस्थित. ठीक आहे. आता हा गूळ आहे, हा जो गूळ आहे ना तो चाकूने कट करायचा आहे. नेहमी कट करून तो असा झालाय. चाकूने करायचा किंवा किसणी असते त्यांनी पण करू शकतो. किसल्यामुळं तो पटकन विरघळला जातो, म्हणून मी किसत असते. हां, ठीक. एवढा खूप होतो मला, आणि खरंच ॲक्च्युली मी एवढाच खाते, असं नाही की दाखवायचं आहे. खूप छान टेस्ट येते. मी किती असन हा, एवढा पण नाही खायला पाहिजे. एवढा पण नाही खायला पाहिजे, पण नाही खाल्लं तर मग माझं दिवसभराचं खूप अवघड होतं. खरंच डोकं खूप दुखतं. आता याला चम्मचने हलवायचं. तर बघितलं ना, असा चहा असतो माझा, खूप छान लागतो. असं चहा प्यायल्याशिवाय दिवस जात नाही व्यवस्थित. तर मी हा सकाळी आर्यनला सोडल्याच्यानंतर लगेच चहा घेते. त्याच्या घाईमध्ये कधी कधी घेत असते, त्यावेळेस मला पिल्यासारखं वाटत नाही चहा. आर्यन गेल्याच्यानंतर निवांत चहा प्यायचा, त्याच्यानंतर लगेच नाश्ता करायचा. 8-8:30 वाजेपर्यंत मस्त नाश्ता होऊन जातो. त्यासोबत 4 बदाम सुद्धा खायचे. आणि त्याच्यानंतर आहे ना सगळं घरातली कामं आवरायचे. घरात दुसरं फळ वगैरे असेल तर ते खायचं, नसन तर मग दूध 1 ग्लासभर घेते किंवा मग ब्लॅक कॉफी घेते आणि मग जिमला जाते. सकाळच्या नाश्त्यासाठी इथं मस्त पालकचे थालीपीठ बनवलेत, आणि हे सकाळी मी आर्यनला टिफिनला दिले होते. त्याला 2 दिले होते आणि मी माझ्यासाठी 2 ठेवले होते. हे खूप छान लागतात, पौष्टिक पण आहे, पुढे सांगतेच तुम्हाला. पण त्याच्या आधी मी 4 बदाम खाल्ले होते, जे की मी रात्री भिजवलेले होते. 4 बदाम खाल्ल्याच्या नंतरच इथं नाश्ता करायला बसले होते. बघू शकता, पालकचा एकच थालीपीठ घेतलंय मी, आणि 1 वाटी हरभरा घेतलाय, त्याच्यामध्ये बिलकुल मीठ तेल काहीच नाही, ते कच्चेच आहेत. शेंगदाण्याची चटणी सुद्धा घेतली. आता एवढा नाश्ता केल्याच्या नंतर आहे ना दुपारपर्यंत, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत अजिबात भूक लागत नाही, पोट भरून जातं. तर नाश्ता स्किप नाही करायचा, मी तर करतच नाही. आधी मी नाश्ता स्किप करायची आणि डायरेक्ट जेवण करायची, त्याच्यामुळे सुद्धा माझं वजन बॅलन्समध्ये राहत नव्हतं. वाढवायचं कधी, म्हणजे कमी तर झालंच नाही, पण वाढत होतं. त्याच्यामुळे ना आपल्याला नाश्ता स्किप नाही करायचा, म्हणजे मी तर करतच नाही. तुम्ही स्किप करत असताना तर तसं करू नका. तर त्याच्यानंतर मग पूर्ण नाश्ता झाल्याच्यानंतर बाकीच्या घरातले छोटे मोठे कामं होते ते उरकले. त्याच्यानंतर डायरेक्ट जिममध्ये आले. तर मस्त असं आहे ना वर्कआउट करायचं होतं, पण त्याच्या आधी म्हटलं चला थोडंसं शो अप करूया. ते शो अप केल्याशिवाय काही पोट भरत नाही. 1-2 फोटो आणि 2-3 व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर बघू शकता वर्कआउट चालू केलं. पण आज माझा चौथा दिवस होता, म्हणजे वर्कआउटचा 4 डेज. त्याच्यामुळं मी म्हटलं अजून 2 दिवस जाऊन देऊया, म्हणजे 2 दिवस सुट्टी पडणार आहे. मग आहे ना ट्यूजडेपासून मी तुमच्यासोबत डे वाईज माझं वर्कआउट शेअर करणार आहे. सध्या तरी मी ट्रेडमिलवरती चालत आहे, म्हणजे जे की 20-25 मिनटं, 25 मिनटं तर नाही होत, पण सुरुवातीचे 5 मिनटं, त्याच्यानंतर अजून 20 मिनटं, असं मिळून 25 मिनटं होतं.
तेवढं झाल्याच्या नंतर मग बाकीचे साईड्स कमी करण्यासाठी, कमरेच्या बाजूचा फॅट कमी करण्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत जे की आपल्या घरीसुद्धा असतो. असा पाईप असतो किंवा रॉड असतो, आपण हे घेऊन सुद्धा करू शकतो, पण घरी होत नाही तसं म्हणतात ना. तर हा पाईप आहे, मला वाटतं पाण्याचा पाईप असतो ना तसाच आहे. तर त्याच्या सपोर्टनीच आपला हा सगळा व्यायाम होऊन जातो. तर जिममध्ये सुद्धा हे आहेत, तर सगळ्या गोष्टी असतात तसं जिममध्ये हे पाईपसुद्धा आहे. तर ह्या पाईपाला म्हणजे आपण ह्या पाईपापासून किती सारे व्यायाम करू शकतो ते थोडेफार तुम्हाला दाखवते, बाकीचे नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, नंतर शेअर. मी जे पण करते ना ते 3 स्टेपमध्ये करते, 3 वेळेस करते. म्हणजे 10चे केले ना तर 10चे 3 म्हणजे 30 होऊन जातं, किंवा 20चे केले तर आता इथं मी जे करू राहिले ना ते 20चे जर केले ना, थांबून का व्हायना पण करायचे, तर मग ते 100 केले तरच रिझल्ट भेटतो. आणि हे जे आहे ना हे करते तर याने ना हाताचा म्हणजे दंड घेर असतो ना तो पण बऱ्यापैकी कमी होतो. आणि आपला पुढच्या साईडने हात तसाच बॅक साईडनी पण गेला पाहिजे, तेवढा रोटेट झाला पाहिजे. पाईपाने होतो तसा माझा होत नाही, वाकडा होतो. तर पाईपाच्या साह्याने भरपूर असे व्यायाम होतात. साईड फॅट पण कमी करता येतो. पण ते 20-20, 25-25चे आहेत ना 5 सेट केले पाहिजे तरच फरक पडतो, बघू शकता. तर इथे कमरेसाठी सुद्धा आपण ट्विस्ट होऊन करू शकतो, म्हणजे असं पूर्ण हात आपण पसरून सुद्धा करू शकतो, किंवा पाईपाच्या साह्याने सुद्धा करू शकतो. दोन्ही पण करता येतं. तर मी इथं दोन्ही पण करून दाखवते तुम्हाला. पहिलं तर पाईपाचंच करते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हाताने सुद्धा दाखवन. सरळ आपले दोन्ही हात आहेत ना स्ट्रेट करायचे, आणि तिकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने असं आपल्याला फक्त वळायचे, बघू शकता. जसं मी आत्ता करते ना सेम तसं बिना पाईपाचं सुद्धा आपण करू शकतो, म्हणजे घरी सुद्धा करू शकतो. असं आपल्याला पाईप वगैरे आपल्याला काय पाहिजे असं काही नाही. तर काहीच केलं नाही ना तर काहीच फरक होत नाही, पण काहीतरी केलं ना तर फरक होतो असं म्हणतात ना, तसंच काहीसे आहे बरं का. आता प्रत्येक गोष्टीला आहे ना एक वेळ असती, म्हणजे लगेच रिझल्ट पाहिजे. आता आज वर्कआउट केलं ना उद्या लगेच रिझल्ट पाहिजे असं कधीच होणार नाही. काय म्हणते, थेंब तळे साचे, तसं आपलं वजन थोडं कमी होतं आणि ते नंतर होईल, त्याप्रमाणेच आपल्याला करत राहायचंय. बाकी सगळं मी म्हटलंय ना तुम्हाला, मी आधी म्हणले होते 50% डाएट आणि 50% वर्कआउट, ते सगळं म्हणजे मातीत काय म्हणतात ना मातीत गेल्यासारखं आहे. तर तसं नाही आहे खरं तर. थोडासा अभ्यास करून, थोडा 1-2 जणांना विचारून, थोडंसं अजून यूट्यूबवर सर्च करून समजलं की 80% डाएट म्हणजे जे आपण खातो पितो ना त्याच्यावर कंट्रोल असेल ना तर तुम्ही फक्त 30 मिनटं चालले सुद्धा तरीसुद्धा तुमचं वजन कमी होणार आहे. माझं सगळं वर्कआउट आज झालं, जास्त काही मी शूट घेतलं नाही. त्याच्यानंतर मी घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक बनवूपर्यंत तेवढंसं मी जे फळ होतं तेवढं खाऊन घेतलं. त्याच्यानंतर मग आर्यनला जेवायला दिलं. आता आर्यनला सकाळी स्कूलमध्ये चक्कर आली होती, उलटी पण झाली होती, त्याची तब्येत बरोबर त्याला बरं वाटावं म्हणून इथं आज पनीरची मस्त त्याच्या आवडीची भाजी बनवली होती, आणि त्याला तोंडी लावायला ना थोडंसं श्रीखंड सुद्धा आणलं होतं. आता श्रीखंड 6 महिन्यानंतर आमच्या घरामध्ये आलंय, तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही. तर असो, बघू शकता माझं ताट कसं आहे आणि त्याचं ताट कसं आहे. मी श्रीखंड घेणार नाही, कारण की मी जेवढी मेहनत करते ना त्यात श्रीखंडने 1 चमचा श्रीखंड जरी खाल्लं ना तर सगळं माझं वाया जाणार आहे, 4 दिवसाचं वाया जाईल. ते बिन तेलाच्या 2 चपात्या घेतल्यात, अजिबात चपात्याला तेल नाही आहे. 1 काकडी घेतली आहे, हरभरे घेतले, थोडेसे ह्यावेळेस तळून घेतलेत, आणि पनीरची भाजी घेतली. पनीरची भाजी चालती तेवढी, कारण त्याच्यामध्ये सुद्धा पनीरमध्ये प्रोटीन आहे, हरभऱ्यामध्ये सुद्धा प्रोटीन आहे. पण याच्यामध्ये जर तेल आणि मिठाचा वापर जादा केला तर त्याच्यातसुद्धा ते कमी होऊ शकतं. त्याच्यामुळं मी असं जेवण केलं आहे. तर भरपूर पोटभर जेवण झालं आहे, खूप मस्त जेवण झालं होतं. चपात्याला आहे ना आतमध्ये फोल्ड करताना सुद्धा तेल लावायचं नाही, बिना तेलाच्याच खायच्या. चव तर लागत नाही पण तसंच खायचं. नंतर सकाळी आर्यनची तब्येत खराब होती, त्याला बरं वाटत नव्हतं, म्हणून काय केलं, आल्याच्या नंतर त्याला पोटभर असं जेवू घातलं आणि म्हटलं चल आपण झोपूया थोड्या वेळ. म्हणजे त्याला पुढं घेऊन मी झोपले, त्याशिवाय तो काय झोपत नाही, आणि दुपारचा तो झोपतच नाही, पण मी त्याला झोपवलं की झोपतो. मग तो फ्रेश झाला, त्याने त्याचं खेळायला गेला, आणि मी मात्र 2 तास झोपले. माझा मस्त आराम झाला. म्हणलं चला आता उठूया. 5:45 वाजले होते. मला माझं पुढचं पण रुटीन होतं, जसं की कॉफी वगैरे पाणी वगैरे प्यायचं होतं. मस्त फ्रेश झाले, झाडलोट केलं, त्याच्यानंतर मस्त पाणी प्यायले, कारण की बसून एक पूर्ण तांब्याभर पाणी पिले. आपण उभ्यानी जर पाणी म्हणजे उभं राहून जर पाणी पिलो ना तर 1 ग्लास पितो, पण बसून पिलो ना 1 तांब्याभर आरामात पाणी पिल्या जातं. आणि पाणी जास्त पिलं पाहिजे, 2 ते 3 लिटर पाणी दिवसभरात झालंच पाहिजे, उठल्यापासून ते झोपेपर्यंत. व्यायाम पण करते, डाएट पण करते, घरातले भरपूर कामं पण असतात, दिवसभर खूप जास्त थकून जाते. तर आता पाणी पिल्याच्या नंतर मला कॉफीसुद्धा घ्यायची होती. कधी कधी माझे ना 2 दिवसातून आहे ना म्हणजे चहा प्यायची इच्छा होती. तर मी काल चहा पिले होते गुळाचा, तर त्याच्यामुळे आज म्हटलं नको, नाही का, अजून 2-3 दिवस प्यायचं नाही, म्हणजे जेवढं कंट्रोल होईल तेवढं कंट्रोल करायचं. त्याच्यामुळे आज मी ब्लॅक कॉफीच करत होते. आता लगेच वजन कमी व्हायला पाहिजे असं पण काही नसतं, माहिती आहे का, कारण की जर आपलं पटापट वजन कमी व्हायला लागलं ना तर आपली तब्येत पण लूज दिसायला लागती, तसं झालं नाही पाहिजे.
मसल लॉस झाला नाही पाहिजे, टाईट फिट व्यवस्थित दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला वर्कआउटसुद्धा करायचा असतो. मी तर वर्कआउट करते, मी तर घरी नाही करत पण जिममध्ये करते. जिममध्ये गेले की असं वाटतं पैसे जाते, वेळ जातो आणि मग तिथं ॲटोमॅटिक आपलं आपोआप होऊन जातं सगळं वर्कआउट. आपण काय टंगळमंगळ करत नाही. पण घरी मी जर व्यायाम करायचं म्हणलं ना की माझ्याकडनं होतच नाही, त्याच्यामुळे मी घरी नाही करत. तर तुमच्याच्याने घरी होत असेल तर घरी करत जा. माझ्याच्याने होत नाही म्हणून मी जिम जॉईन केली आहे, जिम लावली आहे. आता बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की लेडीजने जिम लावली मग तिला काय बॉडी बनवायची का, तर तसं काही नाही आहे. बॉडी पुढे चालून हॉस्पिटलला पैसे घालण्यापेक्षा आणि गोळ्या खाण्यापेक्षा इथं आत्तापासून व्यायाम केलेला बरा. आता ज्या वयामध्ये मी आहे तिथून पुढे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे किती वय आहे हे नाही सांगत बसत, पण ह्या वयापासून पुढे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. कारण की मला पहिली सवय होती, मी स्वतःच सवय लावून घेतली होती आणि मध्ये थोडा गॅप घेतला होता. ती माझी चूक होती, परत अशी चूक होणार नाही म्हणून मी आता परत जिम चालू केलेली आहे. कधीतरी थोडं गॅप होतो कारण की बाकीचे कामं असतात, काही अडचणी असतात म्हणून होऊ शकतो, पण जास्त गॅप घेणं पण चांगलं नाही. मी पण आता कधीतरी गरज असेल बस तेवढंच फक्त सुट्टी होणार, इथून पुढे कधी सुट्टी होत नाही माझी आणि होणार पण नाही. असो, तर वजन कमी करायचं तो माझा प्रवास आहे. जे मी खाते पिते त्याने माझं किती किलो कमी झालंय ते तुम्ही बघितलंच. आता इंचेसचं मी तुम्हाला नंतर दाखवल. तर जर तुम्हाला असं करायचं असेल तर करू शकता. ज्याच्या त्याची शरीर रचना, ज्याचं त्याचं खाणं पिणं किंवा ज्याचे त्याचे काय प्रॉब्लेम्स असतात ते वेगळं असतं. मला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यामुळं मी काही खाल्लं ना ते माझ्या मनावर आहे, मी किती कंट्रोल करायचं आहे, काय नाही खायचं आहे. आता कुणाकुणाचं कसं असतं, कुणाकुणाला शुगर असते, BP असतो, काही गोष्टी असतात. मग तुम्ही साखर कमी केली किंवा खाणं पिणं कमी केलं तर खाण्यापिण्यातून जे आपल्याला मिळतं ते जर बॉडीला मिळलं नाही तर काही परिणाम होऊ शकतात. तुम्हाला काही अडचण नसेल तर असा डाएट फॉलो करून तुम्ही 4-5 दिवसामध्ये 1-1.5 किलो वजन तुम्ही आरामात कमी करू शकता. बाकी तुम्ही व्यायाम तुमचा कसा पाहिजे तसा करा, त्याच्यावर काहीच नसतं. तुम्ही काय खाता पिता सकाळपासून ते महत्त्वाचं आहे आणि वेळेत खाल्लं पाहिजे. आता इथे बघू शकता डायरेक्ट मी दूध घेत आहे. डिनर स्किप केला कारण की मला तेवढी भूक नव्हती. दुपारी माझं पोटभर असं जेवण झालं होतं आणि आज मला लवकर पण झोपायचं होतं, त्याच्यामुळे बघू शकता इथं फक्त 1 ग्लास. त्याच्यानंतर मी डायरेक्ट झोपणार. तर आजच्या पुरतं एवढंच. उद्याची उद्या भेटू पुन्हा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.